हॅलो, आर यू सफरिंग फ्रॉम एक्सक्युसायटिस? म्हणजे तुम्ही सतत कारणं देत राहण्याचा तुम्हाला आजार किंवा रोग झाला आहे का? नमस्कार मित्रांनो, मी योगेश बेलेकर तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सिरीजमध्ये आज परत एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आजपासून पुढच्या काही भागांमध्ये आपण सक्सेस प्रिन्सिपल्स म्हणजे यशाचे सिद्धांत याविषयी बोलणार आहोत. आणि त्याचपैकी आज पहिला भाग जो आहे एक्सक्युसायटिस याविषयी आपण बोलणार आहोत. एक्सक्युसायटिस हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा वेगवेगळ्या संदर्भामध्ये वापरला जातो, जिथं आपण स्वतः किंवा काही लोकं आपल्या आजूबाजूची लोकं कुठल्याही गोष्ट न करण्यासाठी किंवा फेल होण्यासाठी सतत काही ना काहीतरी कारणं देत असतात. बरोबर? तुम्ही बघितलं असेल, की आपण स्वतःही किंवा आपल्या घरातले व्यक्ती, छोटे-मोठे, आपल्या शाळेतले मित्रपरिवार, समाजातले बाहेरचे मित्रपरिवार, ऑफिसमधले सहकारी, बरोबर? किंवा आपले काही सबऑर्डिनेट्स असतील, सप्लायर असतील, कस्टमर असतील, समाजात आपण जिथं-जिथं वावरतो, प्रत्येक संपर्कामधले येणारे व्यक्ती, जेव्हा-केव्हा आपण आपल्या स्वतःकडून किंवा त्यांच्याकडून कुठल्यातरी कामाची, कुठल्यातरी कार्याची, कुठलंतरी काम वेळेवर करण्याची, सांगितलेल्या पद्धतीने करण्याची अपेक्षा करत असतो आणि ते काम ठरल्याप्रमाणे जेव्हा होत नाही, तेव्हा त्याच्याबद्दल वेगवेगळे कारणं सांगितली जातात. त्या फेल्युअरसाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली जातात किंवा एक्सक्यूजेस दिले जातात. बरोबर? तर सायंटिफिकरित्या जर याचा अभ्यास केला, तर हे जे कारणं असतात, हे जे एक्सक्यूजेस असतात, ते जनरली 4 मोठ्या कॅटेगरीजमध्ये असतात. आपण त्याच्याविषयीच आज बोलणार आहोत. बरोबर? तर चला तर मग जाणून घेऊया हे कुठले-कुठले कारणं असतात, ते का देतो आपण कारणं आणि ते कारणंचं सोल्युशन काय? ते कारणं न देण्यासाठी, त्यातनं सुटका होण्यासाठी, त्यातनं बाहेर निघण्यासाठी आणि खरोखर जे आपल्याला काम पाहिजे, जे टास्क आपल्याला कंप्लीट करायचं आहे, ते योग्य रीतीने कंप्लीट करण्यासाठी कसं फोकस्ड काम करायचं आहे, याच्याविषयी आता आपण बोलणार आहोत. तर हे जे 4 मुख्य एक्सक्यूजेस आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे हेल्थ एक्सक्यूज. बरोबर? म्हणजे आरोग्याविषयीचे कारणं देणे. विचार करून बघा, आपण स्वतः किंवा आपल्या आजूबाजूची व्यक्ती, आपल्या संपर्कातली व्यक्ती, जेव्हा-केव्हा कुठलंतरी एखादं फेल्युअर होतं, कुठल्याही एखाद्या गोलमध्ये, टास्कमध्ये, प्रोजेक्टमध्ये, ध्येयामध्ये, उद्दिष्टामध्ये, बऱ्याच वेळा हे सगळ्यात सहज सोपं सापडलं जाणारं कारण असतं हेल्थ एक्सक्यूज. साधं उदाहरण आहे, जर एखाद्या दिवशी शाळेत जायचा कंटाळा आला, तर लहान मुलं पण हेल्थ एक्सक्यूज देतात ना, आज माझं पोट दुखतं. आपल्यापैकी कित्येक जण आपण लहानपणी देत होतो हे रिझन. लहानपणी काय आत्तासुद्धा ऑफिसला किंवा कामाला जायचा कंटाळा आला, की आपण सरळ एक मेसेज टाकतो बॉसला, "नॉट फीलिंग वेल टुडे, टेकिंग रेस्ट." बरोबर? हेल्थ एक्सक्यूज हे एक अगदी सोपं आणि सहज सापडलं जाणारं रिझन आहे, ज्याच्यावरती कुणी जास्त फारसं ऑब्जेक्शन घेत नाही आणि त्याच्या कुणी फारसं खोलातही जात नाही. बरोबर? पण बऱ्याच वेळा काय होतं, की आपण आपल्या मेंदूला किंवा बॉडीला अशी एक सवय लागून जाते, की आपण हे कारण सारखं-सारखं पुढं करायला लागतो आणि मग वेगवेगळ्या वेळी प्रत्येक फेल्युअरसाठी आपण हे कारण वापरायला लागतो आणि काय कारणं सांगतो आपण, माझी तब्येतच चांगली नसते, मला सारखा हा त्रास होतो, मला ॲसिडिटीचा त्रास होतो, बरोबर? मला उन्हाळ्याचा त्रास होतो, मला थंडीचा त्रास होतो, मला संधिवाताचा त्रास आहे, मला दम लागतो आणि हजार प्रकारचे कारणं. मला त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. लिस्ट करायला बसलो आपण तर नक्कीच 1000 कारणं लिहू आपण. हेल्थच्या विषयी, आरोग्याच्या विषयी जे काही कारणं सांगतो आपण त्याची. बरोबर? हे चांगले का वाईट? काही प्रमाणात खरीही असतील. बरोबर? पण बऱ्यापैकी बहुतांश केसांमध्ये हे खोटे कारणं असतात आणि ती आपल्याला सवय लागून जाते. तर ह्यातनं बाहेर कसं निघायचं? त्याचे सोल्युशन्स काय आहेत? ते बघूयात आता आपण. बरोबर? शास्त्रज्ञ असे सांगतात, की आरोग्याच्या विषयी, तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या विषयी किंवा आरोग्याच्या तक्रारींच्या विषयी सारखं-सारखं बोलणं टाळा. त्याची चर्चा करणं टाळा किंवा त्याच्यावरती स्टोरी बनवणं टाळा. असेल तुमची जेन्युइनली एखादी आरोग्याची तक्रार असेल, समस्या असेल, ठीक आहे. पण ती थोडक्यात सांगा, थोडक्यात लिमिटेड ठेवा. सारखी-सारखी ती स्टोरी, तीच कॅसेट परत-परत वाजवू नका. डोंट रिपीट इट. ओके. त्याच्यावरती फारसं बोलू नका, सतत बोलू नका. नंबर 2, त्याची चिंता करणं, काळजी करणं सोडा तुमच्या आरोग्याच्या विषयी. जर ती खरोखर समस्या असेल, तर त्याचं निराकरण करा. डॉक्टरांकडे जा, त्याच्यावर उपचार करून घ्या, तज्ञांचा मार्गदर्शन घ्या, सल्ला घ्या आणि त्याच्यावर काम करा.
पण त्याची उगीच काळजी करत बसू नका. काळजी करून, चिंता करून वेळ वाया घालवू नका. चिंता करत बसला, काळजी करत बसला तर समस्या काय होते? वाढते, कमी नाही होत. नंबर 3, खरोखर तुमची जी काही सध्या आरोग्याची परिस्थिती आहे, तुमची जी काही हेल्थ आहे, तब्येत आहे, त्याच्याविषयी देवाचे आभार माना. बरोबर? देवाने आपल्याला सुंदर, सुदृढ, निरोगी शरीर दिलं आहे. आजचा हा सुंदर, चांगला, अतिशय चांगला शुभ दिवस बघायची संधी दिली आहे, त्याबद्दल त्याचे आभार माना. बरोबर? ऑल्वेज कीप सेइंग टू युअरसेल्फ, आय एम हेल्दी अँड आय एम एन्जॉयिंग अ परफेक्टली हेल्दी लाईफ. थँक यू माय हेल्दी बॉडी, हेल्दी अँड ब्युटिफुल बॉडी. ओके? कीप टेलिंग युअरसेल्फ रिपीटेडली मेनी टाइम्स इन अ डे. नंबर 3. ओके? नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे यार, असू द्यात, तब्येतीची काही असतील, खरोखर कारणं असतील, पण खोटे कारणं देत बसण्यापेक्षा एक खूप चांगली म्हण आहे, इट इज ऑल्वेज बेटर टू वेअर आउट दॅन टू रस्ट आउट. म्हणजे पडून पडून न वापर होता गांजण्यापेक्षा जर वापरून झीज झाली तर ते कधी पण चांगलं आहे कुठल्याही गोष्टीची. बरोबर? मग आपल्या शरीराचं पण तसंच आहे. राईट? आणि एका हिंदी पिक्चरमधला खूप चांगला डायलॉग आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर, खडे खडे तो मटके का पाणी भी बास मारता है. राईट? त्यामुळे झिजून झीज होणं हे कधी पण चांगलं आहे, पण पडून गंजणं हे आरोग्यासाठी फार चांगलं नाही आहे. बरोबर? तर आपण ह्या पहिल्या कॅटेगरीविषयी, आरोग्याविषयीच्या ज्या तक्रारी किंवा आपण जे कारणं देत असतो ते बघितले आणि त्याचे सोल्युशनही बघितले. दुसरा जो प्रकार आहे, ज्याच्या आपण कायम कारणं देत राहतो, त्याला आपण ब्रेन रिलेटेड, इंटेलिजन्स रिलेटेड किंवा हुशारीच्या रिलेटेड कारणं म्हणतो, एक्सक्यूजेस म्हणतो. त्याच्याविषयी आता बोलूया आपण. आणि ते कुठले कारणं असतात? जनरली त्याच्यात 2 कारणं असतात. आपण स्वतःची बौद्धिक क्षमता किंवा स्वतःची हुशारी याला कायम कमी लेखतो. बरोबर? हे एक कारण असतं. आणि दुसरं कारण काय असतं? आपण दुसऱ्यांची हुशारी किंवा दुसऱ्यांची क्षमता याला आपल्यापेक्षा कायम जास्त मानतो. बरोबर? म्हणजे आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो आणि दुसऱ्याला ओव्हर एस्टिमेट करतो. दॅट इज द रिझन हे कारण येण्याचं. ब्रेन किंवा इंटेलिजन्सविषयी जे काही एक्सक्यूजेस देतो आपण. बरोबर? बऱ्याच वेळा सांगतो ना आपण, की माझी बुद्धी कमीच होती, मी पहिल्यापासून गणितात कच्चाच आहे किंवा मला हे आवडतच नाही, मला हे जमतच नाही, मला इंग्लिशमध्ये कधी इंटरेस्टच नव्हता. राईट? ह्या ज्या एक्सक्यूजेस देत राहतो आपण, ते आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो. तर मग ह्याच्याविषयी हे कारणं देण्याची जी सवय ही सोडण्यासाठी सोल्युशन काय आहे, उपाय काय आहे, ते आता बघूया. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं, ओके, नेव्हर अंडर एस्टिमेट युअर ओन इंटेलिजन्स. स्वतःला कधीही कमी लेखू नका. स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या बौद्धिक क्षमतांना कधीही कमी लेखू नका. ओके? दुसरं कारण, दुसरं सोल्युशन, दिवसभरामध्ये स्वतःला नेहमी सांगा, स्वतःच्या मनावर बिंबवा, की माय ॲटिट्यूड्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन माय इंटेलिजन्स. माझं जे ॲटिट्यूड आहे, बरोबर, माझा जो दृष्टिकोन आहे, तो माझ्या बुद्धीपेक्षा खूप मोठा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. माय ॲटिट्यूड्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन माय इंटेलिजन्स. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ऑल्वेज रिमेंबर दिस. बरोबर? कारण जगात अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्यांची बौद्धिक क्षमता खूप कमी होती, पण केवळ त्यांचा ॲटिट्यूड चांगला होता, पॉझिटिव्ह चांगला होता, म्हणून त्यांनी त्या कमी बौद्धिक क्षमतेवर मात करून खूप उत्तुंग यश गाठलेले आहेत. आणि सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. बरोबर? ऑल्वेज रिमेंबर दिस. आणि तिसरं आणखी एक सोल्युशन याच्यामध्ये आहे, थिंक. रिमेंबर, द ॲबिलिटी टू थिंक इज मच ग्रेटर व्हॅल्यू दॅन ॲबिलिटी टू मेमराईज द फॅक्ट. म्हणजे विचार करण्याची जी क्षमता आहे ती खूप मोठी आहे तुमच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या किंवा आठवणीत ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा. मेमराईज करायचा प्रयत्न करू नका. बरोबर? बरेचसे लोक आजची आपली शैक्षणिक पद्धती अशी आहे, संस्कृती अशी आहे, की आपण पाठांतराला, गोष्टी लक्षात ठेवण्यावर भर देतो. पण त्याच्याहीपेक्षा विचार करण्याची क्षमता ही फार महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. योग्य परिस्थितीमध्ये योग्य वेळी विचारपूर्वक निर्णय घेणे हे फार महत्त्वाचं असतं दॅन टू रिमेंबर द थिंग्स. बरोबर? आणि याच्याविषयी नेहमी म्हटलं जातं, यू डोंट नीड टू रिमेंबर मॅथ्स नंबर्स. पाढे लक्षात ठेवायची गरज नाही. यू हॅव कॅल्क्युलेटर्स फॉर दॅट. बट थिंक वेन अँड वेअर टू यूज इट ॲट राईट टाईम, ॲट राईट प्लेस. ओके? तिसरं एक्सक्यूज जे नेहमी दिलं जातं, जे कारणं दिले जातात, ते म्हणजे काही उपयोग नाही, मी आता खूप म्हातारा झालो आहे, आय एम टू ओल्ड, माझं आता वय नाही राहिलेलं, किंवा आय एम टू यंग, मी अजून खूप तरुण आहे, माझं वय खूप कमी आहे ती गोष्ट करण्यासाठी. बरोबर? याच्यावरती सोल्युशन काय आहे
हे कारण न सांगण्यासाठी की तुमचं जे एक सध्याचं आयुष्य आहे, तुम्ही मे बी 25 वर्षाचे तरुण असाल, 30 वर्षाचे तरुण असाल किंवा 45-50 पार करून आता तुम्ही सीनियर सिटिझनकडे चालू लागलेले असाल. टेक युअर एज पॉझिटिव्हली. ओके. ऑलवेज रिमेंबर, एज इज जस्ट अ नंबर. यू कॅन स्टार्ट ॲट एनी टाईम. जगामध्ये असंख्य उदाहरणं आहेत ज्यांनी वयाच्या 60-70मध्ये असे काही प्रयोग, उद्योग, उपक्रम, बिझनेसेस सुरू केलेत आणि ते यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले आहेत. बरोबर. आणि असेही काही उदाहरणं आहेत जे 18, 19, 20 वर्षाचे असताना त्यांनी असे काही यश संपादन केलेले आहे जे 80-80 वर्षाच्या लोकांना, अनुभवी लोकांना सुद्धा जमलेले नाही आहेत. त्यामुळे एज इज जस्ट अ नंबर. सो डोंट वरी टू मच अबाउट युअर एज. ओके. लुक ॲट युअर एज पॉझिटिव्हली. दुसरं सोल्युशन याच्यामध्ये, कॉम्प्यूट हाऊ मच प्रोडक्टिव्ह टाईम यू आर लेफ्ट विथ. तुमच्याकडे प्रोडक्टिव्ह वेळ किती पडलेला आहे ज्याचा तुम्ही चांगला उपयोग करून त्यातनं चांगलं प्रोडक्टिव्ह आउटपुट काढू शकता, चांगले रिझल्ट देऊ शकता. हा वेळ किती तुमच्याकडे अवेलेबल आहे, शिल्लक राहिला आहे आणि त्याचा तुम्ही कसा चांगल्या पद्धतीने उपयोग करणार आहात याच्यावरती जास्त विचार करा. बरोबर. हे झालं दुसरं सोल्युशन. तिसरं सोल्युशन याच्यामधलं, इन्व्हेस्ट युअर फ्युचर. इन्व्हेस्ट युअर फ्युचर टाईम इन डुईंग व्हॉट रिअली यू वॉन्ट टू डू. म्हणजे तुमचा पुढचा जो वेळ आहे, पुढचा जो काळ आहे, त्याचा उपयोग तुम्हाला जे खरोखर करायचं आहे, करायला पाहिजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. नॉट रँडमली डुईंग एनिथिंग अँड एव्हरीथिंग. कोणाच्याही मागं पळण्यात, कुठल्याही गोष्टीच्या मागं लागण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा जो काही वेळ उरला आहे, जो काही काळ तुमच्या हातामध्ये आहे, तो चांगल्या पद्धतीने त्याचा कसा वापर, उपयोग, विनियोग करता येईल याच्यावरती जास्त विचार करा. बरोबर. आणि शेवटचं, चौथं जे एक्सक्युजेस दिलं जातं बऱ्याच वेळा आणि खूप पॉप्युलर आहे, त्या चौथ्या कारणाविषयी आपण बोलूया. बट माय केस इज डिफरंट, आय अट्रॅक्ट बॅड लक. माझी केस वेगळीच आहे हो, मला नशीबच साथ देत नाही. ऐकतो हे कारण बऱ्याच वेळा आपण, कितीही काही करा पण आपलं नशीबच फाटकं आहे, माझ्या नशिबातच नाही आहे, हे कारण आपण बऱ्याच वेळा ऐकतो किंवा देत असतो. बरोबर. याच्यावरती काय सोल्युशन आहे? नॉट लक बट प्रिपरेशन, प्लॅनिंग अँड सक्सेस प्रोड्युसिंग थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नशिबापेक्षा किंवा दैवापेक्षा कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही कामाची किंवा ते सक्सेस, यश संपादन करण्यासाठी केली गेलेली तयारी, प्रिपरेशन, प्लॅनिंग. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्सेस प्रोड्युसिंग थिंकिंग, थॉट प्रोसेस. तुमचे थॉट प्रोसेस जर त्या पद्धतीचे असतील, पॉझिटिव्ह विचार असतील, इफ यू आर एक्सायटेड, इफ यू आर इन हायलाइट्स मोड, राईट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन द लक. दॅट कॅन चेंज युअर लक. ऑलवेज रिमेंबर. नंबर 2, दुसरं सोल्युशन म्हणजे डोंट बी अ विशफुल थिंकर. म्हणजे काय, फक्त इच्छा आली आणि म्हणजे माझं सगळं ध्येय, स्वप्न पूर्ण होतील आणि नाही झालं तर मी नशिबाला दोष देत बसल, या अवस्थेतनं बाहेर निघा. कुठलंही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. आयडियाज, ॲक्टिव्हिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन आयडियाज. ऑलवेज रिमेंबर, यू नीड टू पे द प्राईस, राईट, बाय पुटिंग एफर्ट्स अँड डुईंग ॲक्शन्स, राईट. सो डोंट बी अ विशफुल थिंकर. नंबर 3, सक्सेस कम्स फ्रॉम डुईंग द थिंग्स अँड मास्टरिंग दोज प्रिन्सिपल्स दॅट प्रोड्यूस सक्सेस. बरोबर. यश कधी संपादन होतं? त्या जर ॲक्टिव्हिटी केल्या, आपण समजून घेतल्या, त्याचं प्लॅनिंग केलं, प्रिपरेशन केलं आणि त्याच्यावरती जर काम केलं, बरोबर, त्याच्यावरती जर एफर्ट टाकले तरच सक्सेस निघतं. सी ऑलवेज रिमेंबर, सिस्टम, कुठलीही आपल्याला ध्येय उद्दिष्टामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी जी सिस्टम आहे, जी प्रोसेस आहे ती फिक्स आहे. बरोबर. आपल्या आधी ऑलरेडी काही लोकांनी ते अचीव्ह केलेलं आहे, राईट. आपण जसं इनपुट टाकू, जसे एफर्ट टाकू त्याच्यामध्ये, जसे प्रयत्न करू तसंच आउटपुट बाहेर निघणार आहे. इनपुट इज इक्वल टू आउटपुट, कारण प्रोसेस तर सेम आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त इनपुटवर फोकस करायचं आहे. इफ वी आर एक्सपेक्टिंग बिगर रिझल्ट, बिगर सक्सेस, वी हॅव टू फोकस ऑन इनपुट्स, राईट. सो ही झाली 4 कारणं, 4 एक्सक्युजेस जे नेहमी दिले जातात, सर्रास दिले जातात आणि त्यातनं बाहेर कसं निघायचं, त्यातनं सुटका कशी करून घ्यायची याच्याविषयीचे सोल्युशन्स आपण आज ऐकले. मित्रांनो, हे सक्सेस प्रिन्सिपल जे आहेत ते खूप मोठे, यशस्वी, जे थोर आपल्याकडं उद्योजक होऊन गेले, सक्सेसफुल लोक होऊन गेलेत, त्या लोकांनी लिहून ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधनं, वेगवेगळ्या संदर्भांमधनं मला ते कळलेले आहेत आणि मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. बरोबर. तुम्हाला हा मेसेज, हे प्रिन्सिपल जर आवडले असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या माझ्या मेसेजेसला शेअर करा, जेणेकरून लाखो लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची मदत होईल. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.